तेलकट मसालेदार पदार्थ खाल्ले की करपट ढेकरं येतात, पोट गुबारल्यासारखं होतं, छातीत जळजळ होते, ॲसिडिटीचा त्रास होतो, मळमळ करतं, आम्लपित्त होतं, डोकं दुखतं. या आजारावर रामबाण उपाय आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा जर 1 चमचा जेवणानंतर खाल्ला तर अजिबात ॲसिडिटी होत नाही, जळजळ करत नाही, मळमळ करत नाही, पोट गुबारल्यासारखं होत नाही आणि पोट अगदी साफ होतं. चला तर सुरुवात करूया. अर्धा किलो बडीशोप घेतलेली आहे. त्याला छान असं फटकून घ्यायचं आहे, म्हणजे साफ करून घ्यायचं आहे. त्यामध्ये काही कचरा आहे का, खडा आहे का पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर सोपला छान मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. मस्त खमंग असा वास सुटेपर्यंत बडीशोप भाजून घ्यायची आहे. जेव्हा भाजून झाली तेव्हा याला थंड करायला काढून ठेवायचं आहे. पाहू शकता, खूप कमी साहित्यामध्ये आपल्याला हा मुखवास बनवायचा आहे. हा मुखवास एकदा घरामध्ये बनवून ठेवा. लहान मुलापासून ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत खाऊ शकतो. आता यामध्ये 2 चमचे ओवा घेतलेला आहे. ओवा पण छान भाजून घ्यायचा आहे. ओवा भाजायला काय जास्त वेळ लागत नाही, कारण कढई गरम आहे. आता हे मी 2 ते 3 सुपारी घेतलेली आहे आणि छान बारीक फोडून घेतलेली आहे. त्याला गरम करायचं आहे. सुपारी ऑप्शनल आहे. लहान मुलाला खायचं असेल तर अजिबात टाकू नका आणि अगदी म्हातारे माणसं खाणार असतील तर टाका आणि ज्यांना आवडत असेल त्यांनी टाका, नाहीतर स्किपसुद्धा करू शकता. आता थोडीशी भाजलेली सोप आणि सुपारी मिक्स करून मिक्सरला असं भरड काढतो ना तशाप्रमाणे काढायचं आहे. खूप बारीक काढायचं नाही, अगदी भरड काढतो ना त्याप्रमाणे काढून घ्यायचं आहे आणि ते नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्ये बाकीचे साहित्य टाकायचे राहिलेले आहेत. आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य टाकूया. पण बऱ्याच जणाला हे ॲसिडिटीचा खूप त्रास असतो. तेलकट खाणं, बाहेरचं खाल्लं की छातीत जळजळ करतं, पोट गुबारल्यासारखं होतं, माथा दुखतो, डोके दुखतं, आम्लपित्त तयार होतं. मग त्याच्यावर हा रामबाण इलाज आहे बरं का. नक्की आपल्या घरामध्ये करून ठेवा. आता हे सगळं पावडर मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मीठ काळं मीठ घालायचं आहे, आपलं घरातलं मीठ नाही. त्यानंतर 1.5 चमच्याच्या जवळपास ज्येष्ठ मध घातलेलं आहे. ज्येष्ठ मधाने छान अशी चव येते आणि घसा जर तुमचा खरखर करीत असेल, खोकला येत असेल तर त्यांनी घसा साफ होतो. ज्येष्ठ मधाचे, बडीशोपचे आणि ओवा याचे खूप फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. जेवण झालं की आपल्याला 1 चमचा खायचा आहे. आता हे थोडंसं टेस्ट करून बघूया मीठ बरोबर आहे का. आता थोडंसं मीठ तर एकदम बरोबर होतं, परफेक्ट. ज्येष्ठ मध थोडासा कमी वाटत होता म्हणून थोडासा अगदी किंचित ज्येष्ठ मध घातलेला आहे. आता हे सगळं घालून झालं की मिक्स करायचं आहे आणि मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मसाले टाकलेले आहेत सगळे मिक्स झाले पाहिजे. आता छान याला एका काचेच्या कंटेनरमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवा. हे 6 महिनेसुद्धा खराब होत नाही. आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत, बाळंतीण आहेत. बाळंतिणीला तर खूप चांगला असतो, कारण बाळंतिणीला आपण जड अन्न खायला देतो आणि त्या आईचं दूध बाळ पितं. मग बाळाचं पोटसुद्धा साफ राहतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.